Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण आतापर्यंत 2 युनिट्स सी प्रोग्रॅमिंगचे कंप्लीट केलेले आहेत. तर आजपासून जो आपला युनिट नंबर 3 आहे कंट्रोल स्ट्रक्चर, तर तो युनिट आपण आजपासून चालू करणार आहोत. तर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना मी थिअरी डिटेल्स म्हणजे जेव्हा सिलेबस इंट्रोडक्शन केला होता तेव्हा सांगितले होते की कोणकोणते चॅप्टर्स जे आहेत ते आपण कशासाठी शिकणार आहोत. तर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय मी त्यावेळीसुद्धा एक्सप्लेन केले होते. तर बाळांनो, युनिट नंबर जो 3 आहे कंट्रोल स्ट्रक्चर, ह्या युनिटमध्ये आपल्याला सी प्रोग्रॅमिंगमध्ये कशा पद्धतीनं डिसिजन्स किंवा ब्रांचिंग करायचे आहेत तर कशा पद्धतीनं करता येतात किंवा वेगवेगळे कंट्रोल्स कशा पद्धतीनं करता येतात हे आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचं आहे. तर बाळांनो, ह्या युनिटमध्ये आज आपल्याला डिसिजन मेकिंग आणि ब्रांचिंग हे पॉईंट्स बघायचे आहेत. तर डिसिजन मेकिंगमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिसिजन मेकिंगचे 4 टाईप्स आहेत ते एक्सप्लेन करणार आहोत. तर बाळांनो, डिसिजन मेकिंग चालू करूया. डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर डिसिजन मेकिंग म्हणजेच त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट असतो. तर डिसिजन मेकिंगमध्ये बघा, इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट, स्विच केस स्टेटमेंट हे डिसिजन मेकिंगचे टाईप्स आहेत. तर फॉर एक्झाम्पल घेऊया, एखादा इफ स्टेटमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग. डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर रिक्वायर्स दॅट द प्रोग्रामर स्पेसिफाईज वन ऑर मोर कंडिशन्स टू बी इव्हॅल्युएटेड ऑर टेस्टेड बाय द प्रोग्राम. म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन्स, आपण ॲडिशनचा प्रोग्राम केला, ॲडिशनचा प्रोग्राम केला, ग्रेटर दॅनचा पण प्रोग्राम केला, मग अशा एकापेक्षा जास्त कंडिशन्स आपल्याला चेक करायचे असतील तर आपण सी प्रोग्रॅमिंगमध्ये डिसिजन मेकिंग यूज करू शकतो. तर डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला जर सी प्रोग्रॅमिंगमध्ये यूज करायचं असेल तर डिसिजन मेकिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जे टाईप्स आहेत, इफ स्टेटमेंट आहे, इफ एल्स स्टेटमेंट आहे, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट, स्विच केस स्टेटमेंट आणि नेस्टेड स्विच स्टेटमेंट हे आपण बघू शकतो. तर बाळांनो, आपल्याला सी प्रोग्रॅमिंगमध्ये यामध्ये इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट आणि नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आणि स्विच हे 4च बघायचे आहेत. नेस्टेड स्विच स्टेटमेंट आपल्याला स्टडीला नाही, पण तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे नेस्टेड स्विच स्टेटमेंट म्हणजे काय हे सुद्धा. तर बाळांनो, डिसिजन मेकिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोग्राम शुड बी एबल टू लॉजिकल ट्रू ऑर फॉल्स डिसिजन बेस्ड ऑन द कंडिशन्स प्रूव्ड. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. जर प्रोग्राममध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स वगैरे पाहिजे असतील तर तेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग अप्लाय करू शकता. आणि डिसिजन मेकिंगसाठी तुम्हाला एक सिम्बॉलसुद्धा मी सी प्रोग्रॅमिंगमध्ये फ्लोचार्ट ड्रॉ करताना मी दाखवले होते. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ते सिम्बॉल्स यूज करून आपण त्याचा फ्लोचार्टसुद्धा ड्रॉ करू शकतो. तर डिसिजन मेकिंग तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, तो कोणता आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. तर त्याच्यासाठी आपण इफ स्टेटमेंट यूज करू शकतो, इफ एल्स स्टेटमेंट यूज करू शकतो, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट यूज करू शकतो, त्यानंतर स्विच केस यूज करू शकतो आणि नेस्टेड स्विच स्टेटमेंट असे वेगवेगळे डिसिजन स्टेटमेंट्स आपण यूज करू शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल इफ स्टेटमेंट जो आहे तो पहिला आपण घेऊया. इफ स्टेटमेंट, इफ म्हणजे काय बाळांनो, तुम्हाला माहीत असेल इफ म्हणजे काय, जर कंडिशन ट्रू झाली तर आपल्याला काहीतरी प्रिंट करायचं असेल तर त्याची बॉडी लिहायची, म्हणजे त्याचे स्टेटमेंट्स लिहायचे, तर त्याला म्हणायचं इफ स्टेटमेंट. मराठीमध्ये तुम्हाला सांगतो इफ म्हणजे काय, आपण जर. इफ स्टेटमेंट कॅन बी इम्प्लिमेंटेड इन द 4 डिफरंट फॉर्म्स. म्हणजे वेगवेगळे कशा पद्धतीनं करता येतात. सिम्पल इफ स्टेटमेंट, इफमध्ये तुम्ही एल्स, इफ म्हणजे काय, जर कंडिशन ट्रू झाली तर त्याचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि जर नाही झाली तर अनादर स्टेटमेंट. नेस्टेड इफ एल्स म्हणजेच काय, त्या इफमध्ये अनादर इफ एल्स. आणि इफ एल्स इफ लॅडर म्हणजे इफ नंतर एल्स झालं की ॲटोमॅटिकली लगेच इफ चालू होणार आणि इफ झालं की त्याचा एंड एल्सनं होणार आणि एल्स एंड झाला की त्याचा स्टार्ट इफनं होणार. ते लॅडर म्हणजे शिडीसारखे असते, त्याला म्हणायचं इफ एल्स इफ लॅडर. तर बाळांनो, आता आपण जो इफ स्टेटमेंट बघतो, म्हणजे जर एकच कंडिशन टाकायची, त्याचा जनरल सिंटॅक्स आहे बघा, तुम्हाला मॉनिटरवरती दिसत आहे. इफ टेस्ट कंडिशन म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्ही एक कंडिशन टाका आणि ती कंडिशन जर ट्रू झाली तर त्याचा ब्लॉक म्हणजे ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमधले जे स्टेटमेंट आहेत ते एक्झिक्यूट होणार. आणि जर ती कंडिशन इफमधली जर कंडिशन तुमची फॉल्स झाली तर अनादर स्टेटमेंट्स तुमचे एक्झिक्यूट होणार. इथं तुम्हाला त्याचा फ्लोचार्टसुद्धा दिसतो बघा. एंट्री केली म्हणजे आपण प्रोग्राम चालू केला, त्याच्यामध्ये कंडिशन चेक केली, कंडिशन ट्रू झाली तर स्टेटमेंट ट्रूचे सगळे एक्झिक्यूट होणार आणि फॉल्स झाली तर फॉल्स झाल्यानंतर त्याच्या बाहेर पडणार आणि
अनादर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय तुमचा प्रोग्राम असेल तो नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर तो प्रोग्राम स्टॉप होणार. तर मी एक तुम्हाला सॅम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये राईट अ सिम्पल प्रोग्राम टू प्रिंट अ लेस ऑर नॉट, लेस आहे की नाही बाय युझिंग इफ स्टेटमेंट. हेडर फाईल्स ॲड केलेत आणि त्याच्यामध्ये बघा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे =10, म्हणजे एची व्हॅल्यू आता सध्या माझ्याकडे किती आहे, 10 आहे. मी कंडिशन काय टाकली इफमध्ये बघा, इफ ए इज लेस दॅन 20, म्हणजे 10 हे 20पेक्षा लहान असेल तर. मग आता 10 हे काय आहे, 20पेक्षा लहान आहे. मग जर कंडिशन ट्रू झाली तर त्याच्या खालची जी ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमधली बॉडी एक्झिक्यूट होणार. काय होणार, प्रिंट ए इज लेस दॅन 20. समजा एची व्हॅल्यू आता माझ्याकडं 50 आहे, तर 50 इज लेस दॅन 20 आहे का, नाही. कंडिशन काय झाली, फॉल्स. तर ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमधली बॉडी एक्झिक्यूट होणार नाही, तर ती बाहेर पडणार म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ ए प्रिंट होणार. मग आता आपल्याकडं व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. तर 10 इज लेस दॅन 20, सो ए इज लेस दॅन 20. आउटपुट काय येणार आहे, इज लेस दॅन 20. आणि व्हॅल्यू ऑफ ए बाहेर पडल्यानंतर परत त्याची व्हॅल्यूसुद्धा प्रिंट होणार आहे. पण जर मोठा असेल तर लेस दॅन म्हणून मेसेज प्रिंट होणार नाही, डायरेक्ट व्हॅल्यूज प्रिंट होणार आहे. तर हे प्रोग्राम तुम्ही करून बघायचा आहे. नेक्स्ट आहे इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय, जर तुमची पहिली कंडिशन ट्रू झाली तर त्याची स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. जर समजा ती कंडिशन फॉल्स झाली तर त्याची स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. तर एल्स म्हणजे बाहेर पडणार इफच्या, आणि एल्सची बॉडी एक्झिक्यूट होणार. त्याला म्हणायचं इफ एल्स स्टेटमेंट. इफ कंडिशन इज ट्रू देन ट्रू ब्लॉक स्टेटमेंट एक्झिक्यूट्स, आणि इफ कंडिशन इज फॉल्स देन एल्स ब्लॉक गेट्स एक्झिक्युटेड, अदरवाईज फॉल्स ब्लॉक स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. तर तुम्हाला त्याचा जनरल फॉर्म दिला आहे बघा. इफमध्ये कंडिशन टाकले, ती कंडिशन ट्रू झाली तर ट्रू कंडिशन बॉडी एक्झिक्यूट होणार, अदरवाईज फॉल्स झाली तर एल्सची बॉडी एक्झिक्यूट होणार. आणि ते ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस झाल्यानंतर अनादर स्टेटमेंट्स तुम्हाला द्यायचे असतील तर अनादर स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार. तर त्याचा फ्लो चार्टसुद्धा आहे बघा, तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला तर फ्लो चार्टमध्ये बघा एंट्री केले, कंडिशन टाकले, कंडिशनमध्ये बघा ट्रू झाली तर ट्रू बॉडी, आणि फॉल्स झाली तर फॉल्स बॉडी, आणि फॉल्स समजा आली तर फॉल्स नंतरचे क्लोज कर्ली ब्रेसच्या नंतरचे स्टेटमेंट होणार, त्यानंतर अनादर स्टेटमेंट होणार, किंवा त्याच्यानंतर अनादर, किंवा तुमचा प्रोग्राम एंड झाला असेल तर तिथं एंड होणार. सेम तसंच ट्रूसारखं, ट्रू कंडिशन झाली तर ट्रू बॉडी एक्झिक्यूट होणार, ट्रू नंतरचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार, आणि तिथं तुमची बॉडी तिथं तुमची तो प्रोग्राम एंड होणार आहे. मी एक सिम्पल प्रोग्राम घेतला आहे की प्रोग्राम तो लेस आहे की नाही तो सेम चेक, पण इफ एल्सनं आपण करायचा आहे. आता इफ एल्सनं करायचं आहे. सेम हेडर फाईल ॲड केलेत, मेन फंक्शनमध्ये एक ए व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, आणि त्या ए व्हेरिएबलला मी व्हॅल्यू दिली 100. आणि मी कंडिशन पहिली काय टाकले इफमध्ये, एल्समध्ये कधीही कंडिशन टाकायची नाही. एल्समध्ये बॉडी एक्झिक्यूट होते, पण इफमध्ये तुम्ही कंडिशन टाकू शकता. मग इफमध्ये काय टाकले, ए इज लेस दॅन 20 आहे. आता एची व्हॅल्यू किती आहे, 100 इज लेस दॅन 20 आहे का, नाही. 100 इज ग्रेटर दॅन 20 आहे, म्हणजे इथं तुमचं इफची कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. फॉल्स झाल्यानंतर इफची बॉडी एक्झिक्यूट होणार नाही. तर एल्समध्ये गेला, एल्समध्ये काय मेसेज आहे, ए इज ग्रेटर दॅन 20. मग आउटपुट काय येणार आहे, ए इज ग्रेटर दॅन 20. तर हा प्रोग्राम आपण इफ एल्स यूज केला आहे बघा. इफनं चालू झालेलं आहे, त्याचे 2 कर्ली ब्रेस आहेत, म्हणजे त्याची बॉडी आहे, आणि एल्स आहे, एल्सची सुद्धा फॉल्स बॉडी आहे. सॉरी ट्रू आहे असेल तर ट्रूची बॉडी एक्झिक्यूट होणार, समजा फॉल्स असेल तर फॉल्सची बॉडी एक्झिक्यूट होणार. त्यानंतर नेक्स्ट आहे नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय, तर इफ एल्स आपण आत्ता बघितलं ते इफमध्येच बघा अनादर इफ एल्स, म्हणजे आपण इफची बॉडी लिहितो इफ आणि एल्स, मग इफ झाल्यानंतरच दुसरा इफ लिहायचा, आणि त्या इफचा एंड एल्सने करायचा, आणि पहिल्याच्या इफचा एंड लास्ट एल्सने करायचा. म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय, युजिंग इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय, यूज अनादर इफ एल्स स्टेटमेंट इन इफ एल्स, म्हणजे एका इफ एल्समध्ये आपण त्यातच दुसरा अनेक इफ एल्स घालायचा, त्याला काय म्हणायचं, नेस्टेड. म्हणजे एकामेकाच्यात इफ एल्स स्टेटमेंट आपण ॲड करायचे आहेत. म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय, if else statement within another if else statement is called the nested if else statement. nested if else statement आपण मल्टिपल कंडिशन चेक करण्यासाठी यूज करू शकतो. मग नेस्टेड if else स्टेटमेंटचा स्ट्रक्चर आहे बघा. पहिला इफ आहे त्याच्यामध्ये कंडिशन घातल्या, पहिल्याचा जो इफ आहे तर इफची कंडिशन जर ट्रू झाली
तर त्याच्या परत ओपन क्लोज म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये एंट्री करणार. मग परत इफ आहे बघा, मग त्याच्यानंतरची दुसरी कंडिशन चेक करणार. मग दुसरी कंडिशन ट्रू झाली तर त्याचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार आणि त्याचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार. आणि समजा दुसरी कंडिशन तुमची फॉल्स झाली तर एल्सचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार आणि मग त्यानंतर काय होणार, एल्सचे एक्झिक्यूट होणार आणि मग त्यानंतर बाहेर पडणार. समजा पहिलंच तुमची इफची कंडिशन आहे आणि तीच पहिल्यांदाच तुमची काय झाली, ट्रू झाली नाही म्हणजे फॉल्स झाली, तर आतमध्ये एंट्री होणार नाही, म्हणजे तो दुसऱ्या इफकडे जाणार नाही. तर इफच्या डायरेक्ट तो बाहेर येणार. म्हणजे कुठे येणार, लास्ट एल्सला, आणि एल्सची बॉडी एक्झिक्यूट होणार. म्हणजे बघा पहिल्याच्या इफचा एंड केलेला आहे लास्ट एल्सने आणि मध्ये जो आहे तो इफचा एंड केलेला आहे एल्सने. म्हणजे पहिली कंडिशन ट्रू झाली तरच प्रवेश होणार दुसऱ्या इफमध्ये. जर पहिली फॉल्स झाली तर डायरेक्ट जंप होणार लास्ट एल्सला. आणि पहिली कंडिशन ट्रू झाली तर आतमध्ये जाणार, आतली कंडिशन ट्रू झाली तर मग ते बॉडी एक्झिक्यूट होणार आणि मग बाहेर पडणार. अशा पद्धतीनं नेस्टेड इफ एल्स वापरायचा आहे. तर नेस्टेड इफ एल्समध्ये मी एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा बाळांनो, की इफमध्ये प्रोग्रॅम एक सॅम्पल घेतलेला आहे मी. इफमध्ये गर्ल्स काउंट आणि बॉईज काउंट जर इक्वल असेल, म्हणजे मी काय म्हणतो मुलींचा नंबर आणि मुलांचा नंबर सेम असेल, म्हणजे 40-40 वर्गात मुलं आहेत मुली आहेत, तर त्याच्यामध्ये मी काय केलं, इफमध्ये इफ कंडिशन टाकल्या बघा. मग आता माझ्याकडं एका क्लासमध्ये 40 मुलं पण आहेत आणि 40 मुली पण आहेत. म्हणजे कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाल्यानंतर मग काय झालं, एंट्री केली. मग त्याच्यामध्ये परत कंडिशन काय टाकल्या, इफ एज इज लेस दॅन 10, म्हणजे एज काय आहे, 10पेक्षा लहान आहे का चेक करतो. मग 10पेक्षा लहान आहे. आता समजा कंडिशन जर ट्रू असेल, एज इज लेस दॅन 10, तर त्यांना प्रोव्हाइड फ्री एंट्री पण होणार आणि फ्री फूड पण होणार. आणि समजा एज इज 10 वर्षापेक्षा लहान नाही, 10 वर्षापेक्षा काय आहे मोठा असेल, तर काय होणार, ओन्ली फ्री एंट्री होणार, फूड होणार नाही. पण समजा गर्ल्स काउंट 35 आहे आणि बॉईज काउंट 50 आहे, म्हणजे वेगवेगळा झाला ना, तर तो इक्वल नसेल तर तो डायरेक्ट बाहेर पडणार. आणि काय मेसेज प्रिंट होणार, नंबर ऑफ गर्ल्स अँड बॉईज आर डिफरंट. बाळांनो, तर अशा पद्धतीनं तुम्हाला नेस्टेड इफेल्सचे प्रोग्राम करायचे आहेत. आणि सेम इफेल्सचं लॅडर पण असते. इफेल्स लॅडर म्हणजे काय, तर इफ नंतर एल्स लिहायचं आणि एल्सचा एंड झाला की तिथंच इफ लिहायचं, तर त्याला म्हणायचं इफ एल्स इफ लॅडर, शेडीसारखं. मग त्या नेक्स्ट आपल्याला जो स्विच बघायचा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आणि तुम्हाला हे प्रोग्राम्स मी दिलेत, तर ते प्रोग्राम्स तुम्ही स्वतः रन करायचे आहेत. तर तुम्हाला हे प्रोग्राम्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. आणि बाळांनो, तुम्हाला ह्याची मी PPT आणि त्याचे नोट्स जे काय ते मी अपलोड केलेले आहेत गुगल क्लासरूमला, तुम्ही तिथून घ्यायचे आहेत. आणि ह्यात काही जर शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आणि याच्यावरती दिलेली असाइनमेंट जी आहे ती सुद्धा कंप्लीट करायची आहे. मी तुम्हाला असाइनमेंटसुद्धा गुगल क्लासरूमला आणि PPTसुद्धा आजची अपलोड करणार आहे, ते तिथून तुम्ही घ्यायचं आहे. तर आजचे लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. आणि जर काही नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता. आणि आज आपण इथं स्टॉप करूया आणि दिलेली असाइनमेंट तुम्ही सॉल्व करा. थँक्यू.